प्रसिद्ध यूट्यूबर नितीश राजपूत यांनी रियालिटी ऑफ एसएससी एक्झाम्स या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमुळे सध्या देशातील शैक्षणिक आणि कायदेशीर वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणानं आता एका गंभीर कायदेशीर संघर्षाचं रूप धारण केलंय. त्यामध्ये कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा आयोजित करणाऱ्या एज्युकेटी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं राजपूत यांच्यावर दिल्ली न्यायालयात तब्बल 2.5 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केलाय. एसएससीच्या निविदा प्रक्रियेत आणि परीक्षा घेण्यासाठी विक्रेत्यांच्या निवडीमध्ये तफावत असल्याचा आरोप नितीश राजपूत यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ युट्यूबवर प्रसिद्ध झाल्यामुळं हा वाद निर्माण झालाय. त्याबरोबरच त्यानं उपस्थित केलेल्या शंका यावर बोट ठेवून या कंपनीनं नितीश राजपूतवर केस दाखल केली आहे. ही एज्युकेटी कंपनीनं दाखल केलेली केस काय आहे, नितीश राजपूत आणि एसएससी हा नेमका वाद काय आणि नितीश राजपूत कोण आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, नितीश राजपूत हा एक प्रसिद्ध यूट्यूब कंटेंट क्रिएटर आहे. त्याचं बालपण उत्तर प्रदेशमध्ये गेलं. हा क्रिएटर राष्ट्रीय विकास, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि इतर विषयांच्या व्हिडिओज युट्यूबवरती कव्हर करत असतो. याच व्हिडिओच्या माध्यमातून त्यानं युट्यूबवर 8.13 दशलक्ष सबस्क्रायबर्स कमावलेले आहेत. 2020 मध्ये युट्यूब क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर त्यानं आजवर 2 कोटीहून जास्त पैसे कमवल्याचे वेबसाईटनुसार अंदाज आहे. मात्र नितीश राजपूत चर्चेत यायचं कारण म्हणजे एसएससी स्कॅम घोटाळा, म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या पार पडणाऱ्या पेपर्समधील स्कॅम. आतापर्यंत भारतीय व्यवस्थेमध्ये IAS आणि IRS या महत्त्वाच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन उच्च गव्हर्नमेंट अधिकारी करायचे. मात्र त्या खालचे स्टाफ मेंबर्स, क्लर्क्स या पदांची नियुक्ती करण्यासाठी पेपर्स घेतले जायचे. या होणाऱ्या पेपर्सवर मागच्या 4 महिन्यांपूर्वी नितीश राजपूत यानं रियालिटी ऑफ एसएससी एक्झाम्स हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये नितीशनं निवड प्रक्रियेतील ऑपरेशनल समस्या आणि आव्हाने, त्याचबरोबर एज्युकेटी टेक्नॉलॉजी ही कंपनी कशा पद्धतीनं परीक्षा आयोजित करते यावर प्रकाश टाकला होता. नितीश राजपूत यांनी माहिती अधिकारांतर्गत प्राप्त झालेल्या कागदपत्रातून आणि सार्वजनिक उपलब्ध असलेल्या गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स यांच्या आधारावर एसएससीच्या टेंडर प्रक्रियेवर आणि वेंडर म्हणजेच परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांच्या निवडीवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेले. त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये असा दावा केलाय की एसएससीनं अचानक टेंडरच्या रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये बदल केल्यामुळे विशिष्ट कंपन्यांना याचा फायदा झाला. या व्हिडिओमध्ये त्यानं 1975 पासून भारताच्या एसएससी एक्झाम्स घोटाळ्याचा आढावा दाखवलाय. त्याबरोबरच सरकारी व्यवस्थेचं खाजगीकरण कसं झालं आणि त्यात कोणत्या त्रुटी राहिल्या यावर रोखठोक भाष्य केलं होतं. नितीशच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला सरकारी संस्थांमार्फत चालणारी ही प्रक्रिया 2012 नंतर विद्यार्थ्यांच्या वाढत्या अर्जांच्या संख्येमुळे कोलमडू लागली. स्टाफ सिलेक्शनचे पेपर देण्यासाठी विद्यार्थी जास्त आणि पेपर चेक करण्यासाठी गव्हर्नमेंट अधिकारी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. या कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल हा 6 ते 8 महिन्यानंतर लागायला लागला. त्यासोबतच 2016 दरम्यान हेच पेपर कम्प्युटर बेस घेण्यात आले. त्यानंतर सरकारी अभ्यासाचे पेपर्स घेण्यासाठी एसएससी संस्थेला देशात कम्प्युटरची कमी भासू लागली. हे पेपर घेण्यासाठी भारत सरकारनं काही अटी घालून हे कॉम्प्युटर एक्झामचं टेंडर्स TCS या कंपनीकडे दिलं. तेव्हापासून स्टाफ सिलेक्शनचे पेपर्स TCS कंपनी घेऊ लागली. इथूनच या गव्हर्नमेंट सेक्टरमधल्या पेपर्समध्ये खाजगी कंपन्यांचा शिरकाव झाला. यामध्ये प्रामुख्यानं सिफी आणि TCS सारख्या कंपन्या हे पेपर्स घेऊ लागले. त्यानंतर गुजरातमध्ये स्थापन झालेल्या आणि सध्या बँगलोरमध्ये स्थित असलेल्या एज्युकेटी टेक्नॉलॉजी या कंपनीला जेव्हा एसएससीचं कंत्राट मिळालं तेव्हापासून या वादाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. त्याबरोबरच नितीशनं आपल्या व्हिडिओत असा खळबळजनक दावा केलाय की या कंपनीला पात्र ठरवण्यासाठी टेंडरचे नियम फ्रीज करण्यात आले. या टेंडरमध्ये जो अनुभव 50 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा असायला हवा होता तो 10 लाखांवरती आणला गेला. त्यानंतर नितीशनं आरोप केला की ज्या कंपन्यांची आर्थिक उलाढाल यापूर्वी कमी होती त्यांना लाखभर विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणाऱ्या अशा एसएससी सारख्या महत्त्वाच्या परीक्षांचे टेंडर कसं काय मिळालं. यासोबतच त्यांनी विविध परीक्षा केंद्रावर होणारे तांत्रिक बिघाड, सर्व्हर क्रॅशच्या समस्या, परीक्षा अगोदरच पेपर फुटीच्या घटना आणि परीक्षा नियोजनातील गोंधळ यांमुळे विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान समोर आणलेलं होतं. दुसरीकडे एज्युकेटी टेक्नॉलॉजी कंपनीनं हे सगळे आरोप फेटाळून लावत नितीश राजपूत यांनी मांडलेली माहिती ही दिशाभूल करणारी आहे असं सांगितलंय. त्याचबरोबर नितीशनं आपल्या व्हिडिओमध्ये कंपनीच्या अधिकृत माहितीबद्दल अपूर्ण आणि तथ्यांची मोडतोड केल्याचा दावा केलाय. कंपनीच्या मते या व्हिडिओजमुळे त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला आणि विश्वासाला जागतिक स्तरावर तडा गेला असून त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय. म्हणूनच कंपनीने केवळ 2.5 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आणि तसंच तो वादग्रस्त व्हिडिओ तातडीनं युट्यूबवरून हटवण्याची विनंतीही न्यायालयाकडे केलेली आहे. मात्र नितीश राजपूत यांनी हा व्हिडिओ हटवण्यास नकार दिला असून आपण दिलेली सगळी माहिती अधिकृत सरकारी कागदपत्रांवर आधारित आहे आणि हे केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेलं जनहितार्थ काम आहे अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. त्यासोबतच नितीशच्या म्हणण्यानुसार या व्हिडिओमधील माहिती ही विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवरून घेतलेली आहे, त्यामुळं ती खोटी ठरवता येणार नाहीये. या व्हिडिओमुळे भारतातील सरकारी भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या
लोकांमधून नितीशवर दाखल केलेल्या केसमुळे एज्युकेटेड टेक्नॉलॉजी कंपनीवर नाराजी व्यक्त केली जाते. त्याचबरोबर आता हे प्रकरण कायदेशीर वळण घेत असताना या सगळ्या गोंधळात लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य हे देखील टांगणीला लागलेलं असल्याचं दिसून येत आहे. जे विद्यार्थी वर्षानुवर्ष मेहनत करून या परीक्षांची वाट पाहत असतात, प्रामाणिकपणे पेपर देऊन निकालाची आस लावतात, त्यांच्या भावनांशी खेळलेला हा खेळ विद्यार्थ्यांना हा जिव्हारी लागलेला दिसून येतोय. नितीश राजपूत यानं केलेली ही व्हिडिओ आता युट्यूब व्हिडिओजपुरती मर्यादित न राहता सरकारी भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर माहिती मांडण्याच्या अधिकारावर एका मोठ्या राष्ट्रीय चर्चेला निमंत्रण देणारं ठरलेलं आहे, ज्याकडे संपूर्ण देशातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं आणि इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झालेल्या मुलांचं या प्रकरणाकडे लक्ष लागलेलं आहे. बाकी मंडळी, नितीश राजपूतच्या रियालिटी ऑफ एसएससी एक्झाम्स या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि या मानहानीच्या केसवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.